नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप सर आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेसाठी तुम्ही 15 एप्रिल पर्यंत फॉर्म फिलअप केलेले आहे. त्यामध्येच सहाय्यक आयुक्त ही सुद्धा एक महत्वाची पोस्ट होती, ज्यासाठी 5 जागा ह्या कॅटेगरी वाईज दिलेल्या होत्या. आता प्रश्न असा उरतोय की ही एक्झाम कधी असणार आहे, या परीक्षेसाठी फॉर्म किती आलेले आहे, एक्झाम स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे आणि कॉम्पिटिशन लेवल किती असणार आहे. तुम्हालाही माहित आहे की सहाय्यक आयुक्त एक महत्वाची पोस्ट आहे आणि अतिशय महत्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट अशा पद्धतीची ही एक पोस्ट आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन ऑब्व्हियसली जास्त असणारच आहे आणि हेवी कॉम्पिटिशन तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये सुद्धा बघायला मिळेल. याच कंडिशनवर किंवा या संपूर्ण माहितीवर हा एक व्हिडिओ आपण घेऊन आलो आहे, जो की शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला माहिती पडेल की यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे आणि तुमची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट काय आहे की या परीक्षेसाठी फॉर्म किती आलेले आहेत. तर एक लक्षात घ्या मित्रांनो की नवी मुंबई महानगरपालिका जो प्रशासन विभाग आहे त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमित आस्थापनावरील गट अ, गट ब, गट क मधील संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण 132 रिक्त पदाकरिता प्राप्त झालेल्या अर्जाची संवर्गनिहाय व प्रवर्गनिहाय संख्या या पर्टिक्युलर पोस्ट मध्ये दाखवलेली आहे किंवा तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. क्लिअर दिसत नाही, पण आपल्याला ज्याबद्दल बोलायचं आहे त्याबद्दल आपण आता बोलणारच आहोत. तर ही जी काही संख्या आहे किंवा अर्जांची जी संख्या आहे ही थोडी जास्त बघायला मिळतात. यामधलाच एक इम्पॉर्टंट जी पोस्ट होती आपल्यासाठी ती म्हणजे असिस्टंट कमिशनर मित्रांनो. आणि असिस्टंट कमिशनर पोस्ट साठी जर तुम्ही बघितलं तर 16,251 फॉर्म तुम्हाला बघायला मिळतात. 16,251 एवढे फॉर्म मित्रांनो या एका पर्टिक्युलर पोस्ट साठी आलेले आहे. आता तुम्ही लक्षात घ्या की 5 जागेसाठी एवढे फॉर्म आलेत म्हणजे कॉम्पिटिशन किती असेल आणि का बरं नसायला पाहिजे, कारण पोस्ट तेवढी मोठी आहे. क्लास 1 ऑफिसरची पोस्ट आहे, त्यामुळे फॉर्म तेवढे येणं हे साहजिक आहे. पण मनात भीती बाळगून काही होणार नाही, कारण ज्याच्याकडे खरंच एक स्ट्रॅटेजी आहे, परफेक्ट स्ट्रॅटेजीने त्याने काम केलेलं आहे, स्टडी केलेला आहे किंवा त्याचा चालू आहे, त्याला भीती बाळगायची गरज नाहीये. कारण कसं असते ना की एवढे फॉर्म जरी आले असले तरी एवढ्यांचाही अभ्यास 100% झालेला आहे असं सांगता येत नाही किंवा ते होणं शक्य नाही. त्यामुळे आपली कॉम्पिटिशन किती लोकांसोबत आहे हे तुम्ही स्वतःच एकदा विचार करा. फॉर्म एवढे आले म्हणजेच सगळं संपलं असं होत नाही. एक लक्षात घ्या, फॉर्म एवढे आले म्हणजेच काय, कॉम्पिटिशन आहे, नाही असं नाही, पण किती लोक अभ्यास करत आहे, किती लोक वेगळ्या पद्धतीच्या एक्झामचा अभ्यास करत आहे हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे आपली कॉम्पिटिशन किती लोकांसोबत असणार आहे हे तुम्हाला स्वतःच आत्मपरीक्षण करायचं आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे. किंवा ज्यांनी केली असेल त्यांनी अजून जास्त जोरात अभ्यासाला सुरुवात करा आणि जास्तीत जास्त पद्धतीने सगळ्या गोष्टी वाचून काढा. आता सेकंड केस अशी आहे मित्रांनो, आपली स्ट्रॅटेजी किंवा एक्झाम कधी असणार आहे, 100% यावर बोललं जाणार आहे. बघा मित्रांनो, 15 एप्रिल 2026 बरोबर, ही होती तुमची लास्ट डेट फॉर्म फिल करण्याची. म्हणजेच 15 एप्रिल 2026 पर्यंत तुमची लास्ट डेट होती. आता टीसीएसचा जर का तुम्ही एक पॅटर्न बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की टीसीएस साधारणतः 40 ते 45 दिवसानंतर एक्झाम घेतं. जर का तोच पॅटर्न इथं फॉलो केला तर टेंटेटिव्ह अप्रॉक्सिमेट लक्षात ठेवायचं, अप्रॉक्सिमेट ही डेट काय येऊ शकते तर 25 मे ते 7 जूनच्या मधात किंवा आसपास येऊ शकते. लक्षात घ्या, 25 मे ते 7 जूनच्या आसपास ही अप्रॉक्सिमेट डेट येण्याचे चान्सेस आहे. म्हणजेच अजूनही तुमच्याकडे 1 महिना 31 दिवस तुमच्याकडे अजूनही शिल्लक आहे. 30 नाही 40 सुद्धा तुम्ही म्हणू शकता. म्हणजे ज्यांनी फॉर्म फिल केलेला आहे आणि अभ्यास अजून सुरू झालेला नाही तर त्यांनी अभ्यासाला सुरुवात करा.
आता स्ट्रॅटेजी काय आहे एक लक्षात घ्या, फक्त अभ्यास करून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होत नसतात. त्यासाठी लागते प्रॅक्टिस, त्यासाठी लागते रिव्हिजन. तर ज्यांचा अभ्यास झालेला आहे, कारण बऱ्याचशा लोकांचा म्हणजे स्पेशली आपल्या क्लासच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे असं ते बोलतायत, तर त्याच अनुषंगाने तुम्हाला आता रिव्हिजन करायची आहे. ज्यांची रिव्हिजन झाली असेल त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे एमसीक्यू सुद्धा सॉल्व्ह करा. आणि बरेचसे एमसीक्यू आपल्या या युट्यूब चॅनलवर सुद्धा अवेलेबल आहे. खाली तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर बरेचसे व्हिडिओ आपण फ्री ऑफ कॉस्ट टाकलेले सुद्धा आहे. त्यामुळे ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि त्या व्हिडिओचा सुद्धा फायदा घेऊ शकता. दुसरी एक गोष्ट अशी आहे की बरेचसे लोक आता वर्किंग मध्ये आहे आणि या पर्टिक्युलर एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे. आता जे लोक वर्किंग आहे या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे, तर तुम्ही जर का बघितलं तर हा एक या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात एक सुट्ट्या ज्या बघितल्या तर आहेत, बऱ्याचशा एक सुट्ट्या तुम्हाला बघायला मिळतात. जर का तुम्ही त्याचा फायदा घेत असेल तर त्या सुट्ट्यांमध्ये किंवा जे लोक सध्या लिव्ह टाकत असेल किंवा टाकलेल्या असतील त्यांनी त्या पर्टिक्युलर सुट्ट्यांचा फायदा घेऊन या एक्झामसाठी परफेक्ट प्रिपरेशन करा, जेणेकरून ही पोस्ट फक्त माझीच आहे, माझ्यासाठीच आहे एवढंच तुम्हाला लक्षात राहील. लक्षात घ्या, कॉम्पिटिशन आहे याचा अर्थ असा नाही की मी एक्झाम क्रॅक करू शकणार नाही. हिम्मत आहे, ताकद आहे तर ते करून दाखवा. दुसरी गोष्ट की एक्झाम प्रिपेअर करताय, एक्झामसाठी प्रिपेअर करताय त्यावेळेला फक्त एकच लक्षात असू द्या, एक्झाम एके एक्झाम. त्यापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट डोक्यात ठेवू नका, दुसऱ्या कोणत्याही गोष्टी डोक्यात आणू नका. त्यासाठी आपण आपला पिलर्स कोचिंग क्लासेसवर एक कोर्स होता जो की फास्ट ट्रॅक रेकॉर्डेड कोर्स आहे, ज्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी अवेलेबल करून दिलेल्या आहेत, ज्या की 2199 होत्या. पण आज आपला महाराष्ट्र दिन असल्यामुळे यावर 30% आपण ऑफ ठेवलेला आहे. त्यामुळे ज्यांना अजूनही अभ्यास करायची इच्छा आहे करू शकता, तर तो हा कोर्स घेऊ शकता जो की आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसवर अवेलेबल आहे. खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये सुद्धा तुम्ही क्लिक करून हा कोर्स परचेस करू शकता, जो की 30% ऑफरवर सध्या आज अवेलेबल आहे. हा फक्त अभ्यास करूनच तुम्हाला होणार नाही, कारण फक्त अभ्यास करणं नाही तर त्यासाठी लागेल तुम्हाला प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिससाठी आपण घेऊन आलोय विजयपथ टेस्ट सिरीज, ज्यामध्ये 1200 पेक्षा जास्त एमसीक्यू प्रॅक्टिस आपण घेणार आहोत. त्यामध्ये 5 फुल मॉक लेंथ पेपर आहे, ज्यासाठी तुम्हाला 2 अटेम्प्ट दिलेले आहेत, बाकीच्यांसाठी 1 अटेम्प्ट आहे. त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, किंवा आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसवर तुम्ही जाऊन ही टेस्ट सुद्धा परचेस करू शकता. लक्षात ठेवा मित्रांनो, ही वेळ आत्ता तुमची आहे. वेळ जर निघून गेली तर मग ही वेळ परत येणार नाही. त्यामुळे विचार करा आणि संधीचा फायदा घ्या. तोपर्यंत थांबतोय, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.